सोयगाव तालुक्यात वैयक्तिक सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांनी विहिरीचं काम पूर्ण न करताच उचलली लाखोची बिले। तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक व संबंधित लाभार्थी त्यांनी लावला शासनाला लाखो रुपयाला चुना। माहिती अधिकारात घेतलेल्या 197 लाभार्थ्यांच्या माहितीतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस। पंचायत समितीच्या रोहयो कक्षात कोणत्याच प्रकारची माहिती म्हणजे स्थळ पाहणी अहवाल, मार्कावरचे फोटो, ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक, तांत्रिक अधिकारी यांचा संयुक्त पंचनामा अहवालच नाही उपलब्ध। हे गंभीर प्रकरण असताना सुद्धा गट विकास अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांचे मात्र या प्रकरणाबाबत कानावर हात। पत्रकार प्रवीण तायडे यांनी केली राज्य सरकारकडे आपले सरकारवर सर्व पुराव्यानिशी लेखी तक्रार। ही बातमी आहे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून। सोयगाव तालुक्यातील मागील 4 ते 5 वर्षापूर्वी झालेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठे व पांडण रस्ता यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून वैयक्तिक सिंचन विहिरी व गाय गोठे यांची कामं न करताच लाभार्थ्यांना तांत्रिक अधिकारी, रोजगार सेवक यांनी पैसे घेऊन त्या लाभार्थ्यांना बिलं दिली असल्याचं ज्ञानपंख 24 न्यूजकडे प्राप्त झालेल्या असलेल्या पुरावरून दिसून येत आहे। तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी वैयक्तिक सिंचन विहीर लाभार्थी, गाय गोठा लाभार्थी यांची प्राधान्यक्रमाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांची अगोदर ग्रामसभेमध्ये निवड करून उर्वरित लाभार्थी हे निवडले जातात। परंतु शासनानं पुन्हा नियम बदलून मागेल त्याला विहीर असा GR काढून ज्यांना विहीर नाही अशांचे प्रस्ताव ग्रामसभेमध्ये मंजूर करून ते प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल करून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांना सर्वप्रथम प्रशासकीय व त्यानंतर कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवात करावी लागते आणि त्यासाठी त्या लाभार्थ्याला विहिरीचे वर्कआउट संबंधित तांत्रिक अधिकारी हे देतात। मात्र सोयगाव तालुक्यातील हे अत्यंत विदारक चित्र पुराव्यावरून दिसून आलंय की लाभार्थ्यांना तर विहीर मंजूर झाली, मात्र त्या लाभार्थ्यांनी अर्धवट कामं करून पूर्णपणे बिल तांत्रिक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं उचललेली आहेत, हेही तेवढंच खरं आहे। या संदर्भात दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे वृत्तसंपादक प्रवीण तायडे यांनी माहिती अधिकारामध्ये माहितीची मागणी केली होती, परंतु सदरील तांत्रिक अधिकाऱ्यांनी माहिती तर दिलीच नाही, मात्र सारखी टोलवाटोलवी करून आजपर्यंत करत त्यांनी माहिती दिलेली नाहीये। मात्र यापूर्वीच ज्ञानपंख 24 न्यूजकडे ही माहिती पुराव्यानिशी प्राप्त झालेली होती आणि त्याच माहितीच्या आधारे सर्व पडताळणी तपासणी करण्यात आली किंवा हा अत्यंत गंभीर प्रशासनाला फसवणारा प्रकार उघडकीस आल्याचं प्राप्त कागदपत्रावरून दिसून आले। या संदर्भात पत्रकार प्रवीण तायडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सदरील बोगस झालेल्या कामाची चौकशी करण्याची व दोषी असणाऱ्या ग्रामसेवक, रोजगार सेवक व तांत्रिक अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मागील काही वर्षापासून राज्यात नव्हे देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सोयगाव तालुक्यात चालू असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामसभेच्या ठरावानुसार वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठा अशा वैयक्तिक लाभांबाबत ठराव घेऊन पंचायत समिती स्तरावर तो सादर करून लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। योजना चांगली आहे, मात्र अंमलबजावणी करून घेणारा तो अधिकारी हा जर व्यवस्थित नसेल तर त्या योजनेचे 3-13 वाजले समजायचे, ती योजनाच कुचकामी ठरते। असाच प्रकार सोयगाव तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या बाबतीत घडलेला आहे। सोयगाव तालुक्यात एकूण 46 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायतींना वैयक्तिक सिंचन विहिरीचे लाभार्थी, गाय गोठ्याचे लाभार्थी यांची ग्रामसभेच्या ठरावातून निवड करून तसा प्रस्ताव पंचायत समितीला सादर करून लाभार्थ्यांची निवड केली आहे। परंतु या सोयगाव तालुक्यात जवळपास 197 सिंचन विहिरी, गाय गोठ्यांचे कामं संपूर्ण झालेले असताना व लाभार्थी यांनी पूर्ण कामं न करताच तांत्रिक अधिकाऱ्यांनी खोट्या मोजमाप पुस्तिका तयार करून पैसे घेऊन बिलं दिले असून शासनाच्या या कल्याणकारी योजनेचा 3-13 वाजून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून लाखो रुपयांना चुना लावलाय। याबाबत पत्रकार प्रवीण तायडे यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन संबंधित तांत्रिक अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणजेच APO यांच्याशी वारंवार बोलणी करून सुद्धा त्यांनी माहिती दिलेली नाही आणि शासनाच्या डोळ्यात धुळफेक केलेली आहे। ते तांत्रिक अधिकारी व पंचायत समितीमधील रोहिणी विभागाचे कर्मचारी म्हणतात की आम्ही कुणाच्याही बापाला भीत नाही, अशी बेजबाबदारपणाची भाषा सुद्धा जबाबदार तांत्रिक अधिकाऱ्यांनी वापरली आहे। आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशीच सोयगाव पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या विभागाची सध्या अवस्था झाली आहे।
पत्रकार प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लिखित तक्रार करून सोयगाव तालुक्यातील 197 वैयक्तिक सिंचन विहिरीचे लाभार्थी व गाय गोठ्याचे लाभार्थी यांनी कुठे व कोणत्या गटात मंजूर असलेली कामं केली, जर का केली नाहीत तर त्यांना तांत्रिक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर कोणत्या नियमानुसार त्यांची संपूर्ण देयके त्यांना दिलेली आहेत, प्रत्यक्षात काम केलेलं नसताना सुद्धा तांत्रिक अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारची स्थळ पाहणी न करता कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता संपूर्ण दिली, त्या लाभार्थ्यांना पैसे देऊन दिल्याचंही तालुक्यात व पंचायत समिती कार्यालयात दबक्या आवाजात काही कर्मचारी व गावातून येणारे काही लोक बोलत आहेत. परंतु या संपूर्ण प्रकरणाची लेखी स्वरूपात व पुराव्यानिशी माहिती ज्ञानपंख 24 न्यूजकडे उपलब्ध असल्यामुळे व शासनाकडे सर्व पुरावे सादर केल्यामुळे यामध्ये दोषी असणारे तांत्रिक अधिकारी, लाभार्थी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्यावर तुम्ही दिलेल्या सबळ पुराव्यानुसारच कारवाई सुद्धा होईल, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना सांगितले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.